आमच्या मानमध्ये 166 टँकर दिवसाला लागायचे। म्हणजे 6 महिन्याचा हिसाब केला आणि मागच्या 3 वर्षातला हिसाब केला तर 100 कोटीपेक्षा जादा नुसतं एका तात्पुरत्या उपाययोजनेसाठी पैसे गेले शासनाचे। लोक आमचे बाहेर अशी रोजगारासाठी जात होती, कोण ऊसतोडीला जायचं तर कोण रंगाच्या कामात, ज्यांचं शिक्षण कमी झालेलं आहे अशी लोक रंगाच्या कामात म्हणजे मिळेल तिकडे काम करायला जायची। सातारा डिस्ट्रिक्ट के मान, खटाव और फलटन ये 3 तालुका ये अवर्षणग्रस्त है, पानी की बहुत समस्या है। नमस्कार, मी हनुमंत संभाजी जगदाळे। आज बिदालमध्ये जे काम झालंय 2500 हेक्टरवर 5.5 लाख क्युबिक मीटर एवढं प्रचंड काम उभं करण्यासाठी सगळ्यात मोठी जी सकारात्मक ताकद आहे ती सकारात्मक ताकद विचाराला जे बळ आहे ते विचाराला बळ मिळण्याचं काम जर कुठं झालं असेल तर या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून झालं। वयोवृद्ध अगदी 70-80 वर्षाच्या लोकांपर्यंत आमच्या गावातल्या लोकांनी श्रमदान केलं। आम्हाला इतका त्याचा फायदा आणि ह्याच वर्षी आम्हाला एवढा त्याचा रिझल्ट बघायला मिळाला। या वर्षी एकही टँकर नाही, आमचं पूर्ण गाव टँकर मुक्त झालेलं आहे। माझं नाव दिगंबर विठ्ठल जळक, मी शेतीच करतो। आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून डीप सीसीटीची कामं झाली श्रमदानातून, त्यामुळं पाण्याच्या पातळीत वाढ झाली। तिथं सगळीकडे म्हणजे चारा आहे, कांदा केलेत लोकांनी आणि पाठीमागं उन्हाळ्यात पण कांदा करून भरपूर पैसा मिळाला लोकांना। आज आर्ट ऑफ लिविंग ने कम्युनिटी मोबिलाइजेशन में बहुत बड़ा काम किया है सातारा ज़िले में, और सब लोग एक साथ आए हैं, कम्युनिटी मोबिलाइज हुई है। जिन जिन गांवों में भी आर्ट ऑफ लिविंग ने काम किया है तो आपसी झगड़े लोगों के बीच में जो होते थे वो सब भूलकर सौहार्द से लोगों ने काम करना शुरू किया है। केवल एक आध्यात्मिक उत्थान तक आकर आर्ट ऑफ लिविंग का काम नहीं रुका है, बल्कि उसके आगे आकर सातारा के जो ऐसे स्थान हैं जो बहुत दुष्काल प्रभावित हैं उन स्थानों पर उन्होंने वाटर कंजर्वेशन के बहुत महत्वपूर्ण काम किए। कौन सा भी काम करना है तो खाली गवर्नमेंट नहीं कर पाता, अगर लोग इसके अंदर जुड़ जाते हैं तो ये काम बहुत अच्छी तरह से और बढ़िया तरह से हो सकता है। If you like this video, don't forget to click the like button, comment and share. Subscribe to this channel for more.